नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनेलमध्ये. आजच्या व्लॉगमध्ये गृहिणीबद्दल थोडंसं मी महत्त्वाचं काही सांगणार आहे. आजचा व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर हा व्हिडिओ 1% जरी युजफुल वाटला तर नक्कीच लाईक करा. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मी गृहिणी आहे. घरात खूप कामं असतात. दिवसभर जॉईंट फॅमिली आहे. थोडंसं काम केलं की थकवा येतो. पाय गळून गेल्यासारखे वाटतात. त्यात आराम करता देखील येत नाही. अशा वेळेस मी काय करू? हे प्रत्येक गृहिणीला सुटेबल असं वाक्य आहे आणि प्रत्येक गृहिणी या सगळ्या फेजमधून जात आहे आणि जात असते. तर यावर माझं एकच म्हणणं आहे, गृहिणी आहात म्हणून काय झालं? थोडासा स्वतःसाठी आपण वेळ काढलाच पाहिजे. सकाळची कामं आटोपल्यानंतर दुपारी तासभर झोप आपण हक्काने तर नक्कीच घेऊ शकतो. मुले-मुली मोठे झाले असतील तर त्यांना देखील आपण काही कामं वाटून देऊ शकतो. घरातील आर्थिक बाजू सक्षम असेल तर आपण धुण्याला मशीन घ्यायला सांगू शकतो किंवा मग भांडी घासायला एखादी गरजू महिला देखील बघून आपण तिची गरज भागवत असताना आपली गरज देखील नक्कीच भागवू शकतो. आज मी माझं डेली रुटीन शेअर करत, घरातील बरीचशी कामं करत तुमच्याशी बऱ्याचशा गोष्टी शेअर करीत आहे. बऱ्याचदा आपण गृहिणींना असं वाटतं की आपल्याला थकवा येतोय, सारखं काम करायचं कंटाळा येतोय. तर अशा वेळेस करायचं काय? तर अशा वेळेस ना आपल्या जेवणामध्ये थोडेसे बदल करणं गरजेचं आहे. कामामध्ये जास्त ओढाताण न करता थोडीशी विश्रांती घेत आपण ही कामं केली पाहिजेत. जेवणामध्ये आपण बीट, काकडी याचा समावेश केला पाहिजे. चहाच्या ऐवजी 1 कप दूध, 4 खजूर असं जर आपलं डाएट ठेवलं ना, आपल्याला थकवा कमी होईल. आता इथे माझ्या डाएटमध्ये मी घेतलेलं आहे भोपळ्याच्या बिया, राजगिऱ्याचा अर्धा लाडू घेतलेला आहे, खजूर घेतलेले आहेत, मनुके, बदाम आणि सोबतच ड्राय प्लम घेतलेलं आहे. तर हे सगळं आपण घेतलं ना, तर आपल्याला सकाळी भूक देखील लागत नाही आणि आपल्याला शरीराची जी गरज आहे ना, तर ती गरज याच्यातून पूर्ण होते. म्हणजे सकाळी-सकाळी ना काहीतरी हेल्दी असं डाएट घेणं गरजेचं आहे, ज्याच्यामधून आपल्या शरीराला विटामिन्स, मिनरल्स भरपूर प्रमाणामध्ये मिळतात. आता वयाच्या 40व्या वर्षानंतर जर तुम्ही तुमचं ब्लड टेस्ट जर केलं, रक्ताची तपासणी केली, तर तुम्हाला आढळून येईल की खूप सारे तुमच्या शरीरामध्ये कमी आहेत. जसं की विटामिन डी ची कमी आहे आणि एकदा का विटामिन डी ची कमी झाली ना, की मग शरीरामध्ये हळू आजार रुजायला मदत होते. आणि असं होऊ नये म्हणून आपल्याला हा जो मी आता डाएट घेतला, तो डाएट घेणं खूप गरजेचं आहे. चहा तुम्ही एक वेळेस घेऊ नका, पण हा डाएट तुम्ही घेणं फार गरजेचं आहे. आपण स्वतःच्या कामाचं नियोजन केलं पाहिजे आणि त्यातूनच 1 तास स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. या वेळेमध्ये तुम्ही स्वतःच्या मनाचं मनोरंजन करा, विश्रांती करा, आवडची पुस्तकं जी आहेत ती देखील तुम्ही वाचू शकता. आणि खूपच तुम्ही मानसिक स्थितीतून भयानक अशा जात असाल, तर माहेरी जर सुखावह स्थिती असेल ना, तर नक्कीच तुम्ही 8 ते 10 दिवस जाऊन तुमची मनस्थिती नक्कीच पालटू शकता. घरातील लोकांना देखील जाणीव करून दिली पाहिजे आपल्याला होत असलेल्या त्रासाची. कारण की बऱ्याच लोकांना सांगितल्याशिवाय हे त्रास कळत नाहीत आणि अशाच परिस्थितीमधून बऱ्याचशा महिला त्रास सहन करून नंतर त्या अबोल बनतात. पैशाच्या मागे धावणारे माणसाची कदर करीत नाहीत. माया, प्रेम, जिव्हाळा या गुणांचा त्यांना अजिबातच लवलेश नसतो. त्यामुळे अशा घरातील स्त्रिया काम करून थकून अबोल होतात व उतार वयाला सहनशीलता कमी होते आणि अशा वेळेस चिडचिड होणं स्वाभाविकच आहे. नेमकं तेव्हाच जर त्यांना समजून घेणारं कोणी जर नसलं ना, तर मग अशा स्त्रिया मानसिक आजाराच्या शिकार होतात. बरेचदा त्यांच्या मनामध्ये प्रश्न येतात, आपण नवऱ्यासाठी, मुलांसाठी इतकं केलं, घरादारासाठी इतकं केलं, पण मग माझी कदर कोणाला नाही. अशा मानसिक आजाराच्या विळख्यात त्या अडकल्या जातात आणि कुठेतरी मनोरुग्ण होण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल असते. आणि म्हणूनच हे सगळं होऊ नये त्या वेळेआधीच आपण थोडंसं जागरूक होणं गरजेचं आहे. म्हणून मग आताच्या स्त्रीने खंबीर होणं खूप गरजेचं आहे. स्वतःसाठी वेळ देणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं व्यक्त होणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही व्यक्त होत नाही, तोपर्यंत समोरच्या माणसाला कळणार नाही, की नक्की तुमच्या मनामध्ये काय चाललेले आहे. त्यामुळे मस्तपैकी बोलत चला, सांगत चला, खूप साऱ्या गोष्टी आपल्या जीवाभावाच्या व्यक्तींना शेअर करत चला. म्हणून प्रत्येक गोष्ट शेअर केली पाहिजे असा याचा अर्थ होत नाही. आणि म्हणूनच मला असं सांगायचं आहे, की हल्लीच्या म्हणजे अर्थात गृहिणीने स्वतःला
स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे. हे आधी त्यांनी स्वतः मनात पक्कं केलं पाहिजे. कुटुंबाच्या काळजी इतकी स्वतःची काळजी तिने घेतली पाहिजे. त्यांच्याबरोबर नाश्ता केला पाहिजे. जेवण केलं पाहिजे. मुलांना देखील थोडी कामे वाटून दिली पाहिजेत. मुलं जर शिक्षण घेत असतील तरी त्यांना जबाबदारीतून त्यांना टाळायचं नाही. त्यांना देखील त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून आपण दिली पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत ना, आपण आपल्या पतीला नक्कीच सांगितल्या पाहिजेत. इच्छा आपण बोलून दाखवल्या पाहिजेत. बऱ्याचदा असं होतं, की काही गोष्टी असतात त्या आपण शेअर करू शकत नाही. अशा वेळेस फॅमिली डॉक्टरांकडे जा. त्यांना सांगा, ताकदीचे इंजेक्शन घ्या, व्हिटॅमिनच्या गोळ्या घ्या. भूक लागेल, थकवा दूर होईल आणि तुम्ही तंदुरुस्त राहाल. आणि सगळ्यात महत्त्वाचं फ्रिजमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी स्टोअर करून ठेवत असतो, शिळं अन्न ठेवत असतो आणि म्हणून आपल्याला बऱ्याचशा गोष्टींना म्हणजे आजारपणाला सामोरं जावं लागतं आणि म्हणूनच आपल्याला फ्रीजमध्ये अन्न ठेवायचं नाहीये शिळं आणि शिळं अन्न खाण्याची सवय तर अजिबातच लावायची नाहीये. बऱ्याचदा असं सांगितलं जातं शिळी चपाती जर खाल्ली तर त्यामध्ये भरपूर कमी कॅलरीज असतात आणि त्यामुळे तुम्ही वजन कमी करू शकता. हे जरी तितकं खरं असलं तरी पण फ्रीजमधलं अन्न हे खाणं आरोग्यासाठी घातकच आहे. घरातील सगळीच कामं जर आपण स्वतःवर ओढवून घेत असू तर साहजिकच आहे चिडचिड होणं स्वाभाविकच आहे. अशा वेळेस आपण आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणं फार गरजेचं आहे. जसं की सकाळचं उठून मॉर्निंग वॉकला जाणं, कोवळं ऊन घेणं, एक्सरसाइज, योगा करणं, प्रॉपर असा डाएट घेणं, चहा कमीत कमी पिणं, सोबतच सॅलडचा वापर करणं, हसत-खेळत राहणं, त्यासाठी मनोरंजन मनाचं होणं खूप गरजेचं आहे. आवडीची पुस्तकं वाचा, आवडीचे सीरियल, सिनेमे पहा, मुलांबरोबर वेळ घालवा, पतीबरोबर वेळ घालवा, वेळप्रसंगी बाहेर फिरायला जा. तर यामुळे काय होतं आपली मनस्थिती मानसिक जी आहे ना, तर ती खूपच आनंदी आणि प्रसन्न राहते आणि मग तुम्ही अजिबातच थकल्यासारखं वाटणार नाही आणि कुठल्याही कामामध्ये तुम्हाला कंटाळा येणार नाही. तर इथे ना मी तुमच्याशी बोलत बोलत बरेचशी माझी कामं उरकून घेतलेली आहेत. तर आता इथे मी मटकीची भाजी केली आणि मटकीची भाजी म्हटलं, की त्यासोबत आम्हाला चपाती आवडते, म्हणजे माझ्या लहान मुलांना आणि म्हणूनच मी आता इथे चपाती वगैरे बनवून घेते. तर आता ह्या ज्या इतक्या चपात्या बनवणार आहे, तर यामध्येच नाश्ता, दुपारचं जेवण आणि मुलाचा टिफिन देखील होऊन जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी मी स्वयंपाक करत असताना किंवा नाश्ता बनवत असताना असा काहीतरी मेनू ठरवते, की एकच मेनू तो टिफिनला जाईल, दुपारच्या जेवणात जाईल आणि नाश्त्यामध्ये देखील जाईल. तर नाश्त्यामध्ये आज भाजी चपाती असणार आहे आणि टिफिनला देखील भाजी चपाती मी देणार आहे आणि दुपारच्या जेवणामध्ये ही भाजी असणार आहे, सोबतच चपाती असणार आहे आणि वरण भात असणार आहे. तर असा आहे माझा आजचा सुटसुटीत मेनू. तर बऱ्यापैकी मी आता सगळ्या चपात्या उरकून घेतल्या आणि आता बाहेर माझी मुलं येऊन बसलेली आहेत आणि भावाची देखील मुलं येऊन बसलेली आहेत आणि ते ना माझ्याशी काहीतरी बोलतायत बाहेरून आणि मी तिथे गेली बाहेर आणि गॅस फुल ठेवलं होतं ते मला कळालंच नाही आणि इथे ना चपाती माझी पूर्णपणे जळून गेली. तर मुलं म्हणतायत, "आत्तू वास कसला येतोय? काहीतरी बर्न झालाय." तर मी म्हटलं, की "हो, चपाती जळाली आहे म्हणून." आता त्यांना काय सांगू ना, की खूप असं म्हणजे ना बाहेरून आवाज देत राहतात आणि मग त्यांचं काहीतरी ऐकण्यासाठी बाहेरच जावं लागतं. नाहीतर मग ते काय म्हणतात ते आतमध्ये आवाज येत नाही प्रॉपर. एक चपाती वेस्ट झाली माझी असो, कारण की माझीच चूक आहे. कारण की मुलांनी आवाज दिला आणि मी बाहेर गेली आणि गॅस मी स्लो करायचं विसरून गेले होते. फुल गॅस होता तो. तर इथे मी माझी सगळी चपाती वगैरे बनवून झालेली भाजी वगैरे आता किचन सगळं मी आवरून घेते. तर ना इथे मुलांची देखील घाई चाललेली आहे. मुलाला जायचं आहे शाळेमध्ये, त्याचा टिफिन बनवायचा आहे आणि मोठ्या मुलाला देखील भूक लागलेली आहे. तो देखील आवरून बसलेला आहे आणि तो देखील म्हणतोय, "मम्मी नाश्ता दे." आणि ही जी भावाची मुलं आलेली आहेत, तर ते नाश्ता करून आलेली आहेत. मस्तपैकी ऑमलेट, ब्रेड वगैरे खाऊन आलेली आहेत. तर म्हटलं, की "ठीक आहे, बसा तुम्ही थोड्या वेळ. 5 मिनिटामध्ये मी नाश्ता देते." तर म्हटलं 5 मिनिटामध्ये पटकन हा गॅस ओटा क्लीन करून घेते आणि मस्तपैकी किचन साफ झालं, की बाकीची कामं करायला मी मोकळी. तर इथे मुलांसाठी थोडीशी मी फळं कट करून देते. तर आज आंबा आहे आणि गावची जी पपई आहे ती देते. तर मस्तपैकी ना शक्यतो मला पपई स्वतःला आवडत नाही कारण की पपईचा एक ठराविक स्वाद असतो. तर ती पपई खाल्ली ना कसं तरी होतं माझ्या पोटामध्ये. पण तरी पण पपई खाणं खूप गरजेचं आहे. खूप हेल्दी आहे पपई आणि म्हणून मी काय केलं मुलांना कळू नये. मुलं देखील पपई खायला टाळाटाळ करतात आणि म्हणूनच मी आज ना पपई आणि आंबा अशा फोडी करून त्यांना खायला देणार आहे. तसं तर चवीवरून त्यांना कळेलच, पण त्यांना असे 2 कॉम्बिनेशन जर दिले ना, तर मस्त आनंदाने खातील ते. तर यांना फळं देते आणि मी देखील आज हाच नाश्ता करणार आहे.
तसं बघायला गेलं तर सगळी सीझनल फळं आपण खाल्ली पाहिजेत. पण असं असतं ना, की ठराविकच फळं आपल्याला आवडतात आणि तीच फळं आपण खातो. पण जी फळं आपल्याला आवडत नाहीत ना, ती देखील फळं आपण खाल्ली पाहिजेत. तर पपईचं इथे मी साल काढून देते आणि त्याच्या अशा बारीक फोडी करून देते आणि एक फोर्क ठेवून देते. म्हणजे कसं त्यांना हात न लावता चमच्याने ते उचलून खातील. तर अशा पद्धतीने मुलं जर फळं वगैरे खात नसतील ना, मिक्स फळांचं कॉम्बिनेशन देत चला आणि फोर्क वगैरे ठेवा. तर मस्तपैकी चमच्याने उचलून ते बघा अशा पद्धतीने खातात. मुलांना मजा वाटते, आवडीने खातात. आता ही माझ्या भावाची मुलं मोठी आहेत, पण माझा हा लहान मुलगा आहे ना, तर त्याला अशा पद्धतीने जर फळं दिली, तर मस्तपैकी तो एन्जॉय करत खातो. तर इथे मुलांचं सगळं झालं आणि आता इथे ना त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारून मी किचनमध्ये आली आणि मी देखील थोडंसं आता फळं खाऊन घेते. आता सगळ्यात महत्त्वाचं स्वतःसाठी जर आपल्याला वेळ काढायचा असेल ना, तर बघा मुलाला, नवऱ्याला आपल्या सुट्टी असते रविवारची. पण आपण गृहिणी म्हणून आपल्याला 1 दिवसाची देखील सुट्टी नसते. मग अशा वेळेस वेळ कसा काढायचा? तर आपण काय करू शकतो? तर रविवारच्या वेळेस असा काहीतरी मेनू ठरवायचा ना, की सगळे जण घरातली पोटभर देखील जेवतील, हेल्दी देखील असेल आणि आपला काम देखील त्याच्यामध्ये वाचेल. म्हणून ना रविवारच्या आदल्या दिवशीच म्हणजे शनिवारी असं काहीतरी मेनू ठरवायचं. जसं की पावभाजी म्हणा किंवा मग सँडविच वगैरे म्हणा. तर त्यामुळे काय होतं वेळ कमी जातो आणि हेल्दी देखील मुलं खातात आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला महत्त्वाचा असा वेळ आपल्याला त्यातून मिळत असतो. तर इथे आता हे दोघं जण गेलेली आहेत. मुलगा गेलाय शाळेत आणि माझे मिस्टर गेले ऑफिसला आणि शिल्लक राहिलेली कामं आता मी निवांत करते. कुटुंबासोबत जगताना स्वतःसाठी देखील आपण जगायला शिकलं पाहिजे. उगाचच कुटुंबामध्ये आपण आहोत, घरातील सून आहोत आणि म्हणून उगाचच आपली फरफट होतीये आणि सगळ्यांची कामं वेळेवर आपण करतोय, तर हे देखील चुकीचं आहे. आपण देखील आनंदी राहणं गरजेचं आहे. आपल्याला देखील स्वतःला वेळ दिला पाहिजे आणि आपण देखील आनंदाने जगलं पाहिजे आणि म्हणूनच जीवन कसं सुखकर होईल याकडे आपण देखील प्रामुख्याने पाहिलं पाहिजे. जीवनात सुख-दुःख, अडचणी या तर येतच असतात. पण आपण त्यावर मात कशी करतो, त्या समस्या आपण लहान कशा करू शकतो किंवा त्यावर आपण कसे सोल्युशन काढू शकतो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. तर भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.